नमस्कार. अवतीभोवती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बदलापूरच्या शाळेमध्ये मुलींवर जे लैंगिक अत्याचार होत होते तो अत्याचार करणारा अक्षय शिंदे हा आरोपी काल पोलिसांच्या हस्ते मारला गेला आहे. एन्काउंटर झाला आहे असं आपण म्हणूया. आता ही जी बातमी आहे या बातमीमध्ये अनेक प्रकारच्या क्रिया आणि प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात. आता वास्तविक पाहता एखाद्या गुन्हेगाराचा जर पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला तर तो म्हणजे नॅचरल समजण्यात येतो, त्याच्यावर काही विशेष प्रतिक्रिया उमटत नाहीत. पण आपल्याला माहिती आहे की हे महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये योगी आदित्यनाथ यांचा बुलडोझर पॅटर्न वापरला गेला असं काही राजकीय पुढाऱ्यांचं मत आहे, तसंच काही लोकांचंही मत आहे. आता ह्याच्यामध्ये हा जो आरोपी होता, जेव्हा हे गुन्हे घडले आणि हा गुन्हा जेव्हा उजेडात आला तेव्हा विरोधी पक्ष नेते काय, सत्ताधारी पक्ष काय किंवा सर्वसामान्य लोक काय, सर्वांचं एकच म्हणणं होतं की याला कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे, याला फाशीच दिली पाहिजे. आपले आदित्य ठाकरे आहेत, त्यांचं तर असं म्हणणं होतं की त्याला पब्लिकली हँग केलं पाहिजे जर कायद्याच्या चौकटीत ते अलाव असेल तर. अनेक बायका ज्या सर्वसामान्य होत्या त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली होती की हा जर गुन्हेगार आमच्या ताब्यात सापडला तर आम्ही ठेचून मारू. इवन जे विरोधी पक्ष होते त्यातल्या नेते मंडळींची हीच प्रतिक्रिया होती की याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, जन्मठेप हे या गुन्ह्यासाठी योग्य नाही. म्हणजेच काय, ते त्यावेळेला जनप्रक्षोभ हा खूप मोठ्या प्रमाणात होता आणि तो म्हणजे साहजिकच आहे, कारण अशा प्रकारची अत्यंत वाईट घटना शाळेमध्ये, जिथे आपण मुलं सुरक्षित आहोत असं म्हणतो, त्या ठिकाणी झाली होती. आणि ह्या आरोपीला जेव्हा पकडण्यात आलं तेव्हा सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. त्याला पकडण्यात आलं, त्याला ताब्यात घेतलं, त्याच्यावर आरोपपत्र चार्जशीट दाखल झाली. त्याच्यानंतर पोलिसांनी फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये हा खटला वर्ग केला, कारण लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी. आणि याच सुनावणीसाठी ते आरोपी अक्षय शिंदे याला जेव्हा घेऊन जात होते त्यावेळेला त्याचा एन्काउंटर झाला. त्यावर त्यांचं असं म्हणणं आहे पोलिसांचं की हा पोलिसांच्या जे रिव्हॉल्वर त्यांच्या कमरेवर अडकवलेलं असतं ते त्यांनी हिसकावून घेतलं आणि त्यातून गोळ्या झाडल्या. त्यामुळे स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हा आरोपी मारला गेला. आता जो काही घटनाक्रम घडला तो बंद जीपमध्ये घडला, त्यामुळे या घटनेचे साक्षीदार हे शिंदे याला घेऊन जात असलेले पोलीस अधिकारी जे होते तेवढेच आहेत, कारण जीप बंद असल्यामुळे बाहेरच्या लोकांना काही समजण्याची शक्यताच नाही आहे. आणि ही घटना जशी घडली त्या प्रकारचं लेखी निवेदन पोलिसांनी सादर केलेलं आहे. आता याच्यावर अनेक विरोधी पक्ष नेते जे आहेत त्यांना खूप वाईट वाटलेले, उदाहरणार्थ शरद पवार साहेब आपले किंवा सुषमा अंधारे, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे आणि अनेक जे आपल्या महाविकास आघाडीचे घटक पक्ष जे आहेत ते त्यांना खूप वाईट वाटलेलं आहे. का वाईट वाटलं हे माहिती नाही, पण वाईट वाटलेलं आणि त्याच्याचमुळे त्यांनी सांगितलं की अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि या घटनेची सखोल चौकशी केली पाहिजे असं पवार साहेबांनी म्हणजे ट्विटच केलेलं आहे. त्यांनी ते आपल्याला इंटरनेटवर वाचते, त्यांनी जे विधान केलं आहे ते आपल्याला वाचता येईल. आता याची सखोल चौकशी करून नेमकं काय त्याच्यात सिद्ध होणार आहे की शाळेचं प्रशासन किंवा शाळेची मॅनेजमेंट याच्यामध्ये सामील होती आणि त्यांनी पोलिसांशी हातमिळवणी केली किंवा सरकारनी पोलिसांशी हातमिळवणी केली, शाळेच्या मॅनेजमेंटशी हातमिळवणी केली आणि मॅनेजमेंटला वाचवण्यासाठी त्यांनी त्याचा एन्काउंटर केला. नक्की काय ह्याच्यात मिळणार आहे? आता अनेक सर्वसामान्य माणसांनी अशीही प्रतिक्रिया दिली आहे की जसं योगी साहेबांच्या बाबतीत म्हटलं जातं की नो जेल नो बेल, सीधा प्रभू से मेल. तर या प्रसंगानंतर
आपले जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री यांनी असं विधान केलं आहे की जर त्याच्याविरुद्ध जनप्रक्षोभ इतका तीव्र होता आणि प्रत्येकाची हीच इच्छा होती की त्याला फाशी दिलंच पाहिजे, तर मग आता त्याचा एन्काउंटर झाला तर त्याच्यामध्ये एवढं गदारोळ उठवण्याचं कारण काय? याच्या बाबतीतही एक आपले स्टेट इंटेलिजन्स ब्युरोचे निवृत्त अधिकारी आहेत शिरीष इनामदार यांनी काही वेगळे मुद्दे मांडलेले आहेत. म्हणजे या एन्काउंटरच्या संदर्भात जे अनेक मुद्दे उपस्थित झाले त्याबद्दल त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून म्हणजे पोलिसी दृष्टिकोनातून विचार करून काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की बंद चिपमध्ये हा प्रकार घडला. बंद चिपमधनं जेव्हा अशा प्रकारच्या आरोपीला म्हणजे ज्याला फाशी होऊ शकते अशा आरोपींना जेव्हा नेतात तेव्हा त्यांच्या हातात बेड्या घातलेल्या असतात आणि बेड्या घातलेल्या असताना तो आरोपी कसा काय पिस्तूल काढू शकतो? तर त्या बेड्यांना काही दोर लावलेले असतात, जे दोर ज्याचा कंट्रोल असतो म्हणजे आयदर वरच्या त्या जीपच्या इथे बांधलेल्या असतात किंवा पोलिसांकडे असतात. तशा दोऱ्या दिसत नव्हत्या. दुसरी गोष्ट त्यांनी अशी निदर्शनास आणली की धरून चला की त्यांनी पोलिसांचं पिस्तूल कमरेतनं काढणं एवढं सोपं नाही आहे, पण त्यांनी जरी काढलं असेल असं समजा तर त्यांनी 3 गोळ्या झाडल्या. पहिली गोळी जेव्हा झाडली गेली त्याच वेळेला उपस्थित पोलिसांना त्याच्यावर कंट्रोल करता का नाही आला? एक गोळी जी आहे ते इन्स्पेक्टर मोरे म्हणून जे बरोबर होते त्यांच्या मांडीला लागली आणि त्यामुळे त्यांचेच जे साथीदार होते इन्स्पेक्टर शिंदे त्यांनी आरोपीला गोळी मारली आणि ती इतकी वर्मी लागली की त्याचा तिथल्या तिथे मृत्यू झाला. तर त्यांच्या मते असं होतं की त्यांना जर पोलिसांना गोळीबार करण्याचा अधिकार आहे जेव्हा आरोपी हा सुटून जायचा प्रयत्न करतो किंवा पोलिसांना उलट गोळीबार पोलिसांवर जेव्हा तो करतो तेव्हा पोलिसांना गोळीबार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण याच्यामध्ये स्वसंरक्षणार्थ असं जर त्यांनी विधान केलं आहे ते त्यांना काही पटण्यासारखं नाही. ते म्हणतात की प्रोसिजरप्रमाणे गोळीबार आम्ही केला कारण तो पळून जात होता किंवा त्यांनी आमच्यावर गोळीबार केला. स्वसंरक्षणार्थ हा मुद्दा पोलिसांच्या बाबतीत खास करून अशा केसेसमध्ये तितकासा पटणारा नाही. त्याच्यानंतर त्यांनी असंही म्हटलेलं आहे की जर त्या माणसानी म्हणजे आरोपींनी पहिली गोळी झाडल्यानंतर सुद्धा जर उपस्थित पोलिसांना त्याच्यावर कंट्रोल करता आला नाही तर ते पोलीस दलात किंवा अशा प्रकारच्या आरोपींना हँडल करण्यात सक्षम होते की नव्हते हा एक आणखीनच वेगळा मुद्दा निर्माण होतो. अशा प्रकारे अनेक काही टेक्निकल मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की केवळ राजकारण्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन हे सगळं प्रकरण केलेलं आहे. पण आपल्याला आठवत असेल की जेव्हा हा गुन्हा बदलापूरच्या शाळेत घडला तेव्हा सर्वसामान्य नागरिकांनी अशी काही भावना व्यक्त केली होती की ही जी बदलापूरमधली शाळा आहे ही अत्यंत मोक्याच्या जागी आहे आणि त्या भूखंडावर अनेक राजकीय नेत्यांचं आणि बिल्डर लॉबीचं लक्ष होतं. त्यांना ती जागा कॅप्चर करायची होती. पण ती शाळा खूप छान होती, आहे अजूनही वेल नोन आहे आणि त्यामुळे ती शाळा सहजासहजी तिकडनं हटवणं हे शक्य नव्हतं आणि त्यामुळेच या बिल्डर लॉबीने किंवा राजकीय नेत्यांनी ज्यांना या भूखंडामध्ये इंटरेस्ट होता त्यांनी या मुलींवर असे अत्याचार घडवून आणले जेणेकरून तिथे वादळ निर्माण व्हावं आणि तिथे एक केऑस निर्माण व्हावा आणि शाळेबद्दल मॅनेजमेंटबद्दल चीड निर्माण व्हावी, सत्ताधारी पक्षाची बदनामी व्हावी आणि शाळा बंद पडावी. एकदा का शाळा बंद पडली आणि मॅटर कोर्टात गेलं की मग 2-3 वर्षांनी किंवा आणखीन काही वर्षांनी ती शाळा बंद झाली की तो भूखंड रिकामा झाला. अशाही प्रकारची चर्चा तेव्हा होत होती हे आपल्याला आठवत असेल जर आपण घटनाक्रम जेव्हा पाहिला त्या प्रसंगाचा तर आपल्याला कळेल. आता मला असं वाटतं की ही घटना घडल्यानंतर सर्वसामान्य बायका ज्या होत्या किंवा ज्यांच्या मुली याच्यामध्ये व्हिक्टिमाइज झाल्या होत्या 6-7 वर्षाच्या छोट्या मुली होत्या कोवळ्या, त्यांची प्रतिक्रिया खूप छान होती. त्यांनी खूप आनंद व्यक्त केला, फटाके फोडले, एकमेकांना पेढे भरवले
आणि ते साहजिक आहे, कारण आज जर ही केस चालू राहिली असती तर आपली न्याय यंत्रणा इतकी सक्षम नाही आहे की ती अगदी फास्ट त्याच्यामध्ये निकाल देईल. आणि तुम्हाला माहिती आहे, जरी फाशीची शिक्षा झाली कोणाला तरी त्यांना पुढे सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याचा अधिकार असतो. त्याच्यानंतर राष्ट्रपतींकडे दया करण्याचा अर्ज असतो. शिवाय तो मेंटली थोडा डिस्टर्ब होता किंवा थोडा मेंटली वीक होता, मानसिक रुग्ण होता, असेही काही मतप्रवाह त्याच्यामध्ये होते. त्यामुळे या आधारे कदाचित त्याला जन्मठेप झाली असती किंवा तो काही वर्षांनी सुटलाही असता. अशा वेळेला आज ह्या ज्या 6-7 वर्षांच्या मुली होत्या ज्यांच्यावर असे लैंगिक अत्याचार केले गेले, त्या जेव्हा तरुण झाल्या असत्या त्यावेळेला त्यांना काय वाटलं असतं, त्यांच्या आईवडिलांना काय वाटलं असतं. आणि एवढं होऊनही जर या आरोपीला शिक्षा झाली नसती तर मग न्यायव्यवस्थेवर अशा लोकांचा विश्वास राहिला असता. आणि जेव्हा हे सगळे म्हणतात की या प्रकरणाची सखोल चौकशी करा, याच्यामध्ये सरकारने जाणून बुजून असं काही केलं आहे, तर मला त्यांना एक प्रश्न विचारा असं वाटतो की जर तुमच्या मुलीबाळींना अशा प्रकारच्या प्रसंगाला तोंड द्यायला लागलं असतं तर तुमचे विचार हेच राहिले असते, तुम्ही असाच या गोष्टीचा केस काढत बसला असतात. आणि दुसरं, एक इनामदार साहेब जे आहेत ज्यांनी व्हॅलिड मुद्दे उपस्थित केले, मला त्यांच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही, पण मला एकच विचार असं वाटतं की जेव्हा निवृत्त हे अधिकारी होतात त्याच वेळेला ते त्या म्हणजे सत्ताधारी पक्षाबद्दल म्हणा किंवा स्वतःच्याच खात्याबद्दलच्या पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अशा प्रकारे बोलतात, हे कितपत योग्य आहे. ज्या वेळेला ते इन सर्व्हिस असतात त्यावेळेला ते का बरं बोलत नाहीत. जर तुम्ही निर्भीड आहात आणि तुम्हाला सत्य जर लोकांपुढे आणायचं आहे तर तुम्ही त्याच वेळेला का नाही तोंड उघडत. जेव्हा तुम्ही नोकरीत असता तेव्हा तुम्ही सगळं निमूटपणे करत असता, मग ते राजकीय दबावाने असेल किंवा ते घटनाक्रमाप्रमाणे नॅचरली घडत असेल. अशा वेळेला कधीही तुम्ही तुमच्या दलाबद्दल, पोलीस खात्याबद्दल एक अक्षरही काढत नाही, अधिकाऱ्यांबद्दल काही बोलत नाही, सत्ताधारी पक्षांबद्दल काही बोलत नाही. मग निवृत्त झाल्यानंतरच तुम्हाला हे का सगळे कंठ फुटतात आणि तुम्ही का ह्याच्याबद्दल बोलता. हा मला एक सामान्य नागरिक म्हणून पडलेला प्रश्न आहे. परत सांगते की जे अधिकारी आहेत शिरीष इनामदार यांच्याबद्दल मला काहीच म्हणणं नाही आहे. त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले ते त्यांच्या दृष्टिकोनातनं ते अभ्यासू आहेत, इतक्या वर्षांचा सेवेचा अनुभव आहे तसे केलेले. पण केवळ ह्याच अधिकाऱ्यांच्या बाबतीत मी असं बोलते असं नाही. पोलीस दलातनं जे रिटायर होतात किंवा सरकारी खात्यातनं कुठच्याही जेव्हा कोणी रिटायर होतो आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप येतात किंवा आणखीन कुठचे आरोप येतात त्यावेळेला ते टाहो फोडून बोलत असतात की अमक्या राजकीय नेत्याचा माझ्यावर दबाव होता, अमक्या पक्षाचा माझ्यावर दबाव होता, त्यामुळे मी असं केलं. अरे मग ज्या वेळेला तुमच्यावर असा दबाव असतो तेव्हाच का नाही तुम्ही जनतेपुढे येत, तेव्हाच का नाही तुम्ही या लोकांना एक्सपोज करत. म्हणजे त्यावेळेला तुमची नोकरी तुम्हाला प्यारी असते, नोकरीनंतर मिळणारे बेनिफिट्स तुम्हाला हवे असतात आणि हे सगळं पदरात पडल्यानंतर परत काहीतरी तुमचा हेतू असतो म्हणून तुम्ही हे सगळं बोलता. असाच त्याच्यातनं सर्वसामान्य माणूस अर्थ काढू शकतो. तर मला आणि त्यातनं नशिबाची गोष्ट अशी आहे की हा जो आरोपी होता हा अल्पसंख्याक म्हणजे मुसलमान समाजातला नव्हता. आता हा मुसलमान समाजातला अल्पसंख्याक नव्हता म्हणून हे प्रकरण इथपर्यंतच आहे. आज जर तो असा मुसलमान समाजातला असता किंवा अल्पसंख्याकामधला असता तर हे वादळ आणखीनच वेगळ्या दिशेने भरकटलं असतं. कारण आपल्याला माहिती आहे की हे जे इंडिया आघाडी आहे ही अल्पसंख्याकांना किती त्यांचं लांगुल चालन करते मतं मिळवण्यासाठी, त्यामुळे याला आणखीनच वेगळी दिशा मिळाली असते. तर शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांनी दाखवून दिलेलं आहे की आम्ही कठोर निर्णय घेऊ शकतो आणि अशा प्रकारचे जर निर्णय सरकारने घेतले तरच गुन्हेगारांना काही प्रमाणात वचक बसायची शक्यता आहे. आपल्याला माहिती आहे की सचिन वाझे याच्यावरही गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. अँटालियाच्या बाहेर त्यांनी जिलेटिन भरलेली गाडी उभी केलेली, त्याच्यानंतर तो पकडला गेला. अजूनही त्याच्यावर ट्रायलच चालू आहे, अजूनही त्याला कुठच्याही प्रकारची ठोस शिक्षा झालेली नाही. पूर्वी पण त्याने असे प्रकार केले होते तेव्हा त्याला निलंबित केलं होतं, त्याच्यानंतर तो पुन्हा सेवेत आल्यानंतर पुन्हा त्यांनी कारनामे केले. हे असं का होतं? कारण न्यायव्यवस्था सक्षम नाही, राजकीय पुढाऱ्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. ज्यावेळेला त्याच्यावर कारवाई होत होती तेव्हा उद्धव ठाकरे साहेब म्हणाले होते अरे तो काय ओसामा बिन लादेन आहे की काय. हे त्याच्या बचावाचंच विधान झालं ना. मग त्यावेळेला तुमची जेव्हा सत्ता असते तेव्हा पोलीस कार्यक्षम असतात आणि जेव्हा तुमची सत्ता नसते तेव्हा पोलीस हे राजकीय दबावाचे बळी पडलेले असतात किंवा ते आपला फायदा करून घेण्यासाठी किंवा
अन्य काही कारणांनी असे गुन्हे घडतात. हे कितपत योग्य आहे? ही जर तुमची सत्ता असती तर ते सगळं व्हॅलिड होतं. तुमची सत्ता नाही म्हणून ते सगळंच इनव्हॅलिड आणि संशयास्पद आहे. पण काहीही असो, त्या मुलींना आणि त्यांच्या पालकांना न्याय मिळाला हेही नसे थोडके. आणि मला असं वाटतं जोपर्यंत या देशाचे कायदे कडक होत नाही आणि त्याची अंमलबजावणी होत नाही आणि केसेस ज्या कोर्टामध्ये पेंडिंग आहेत त्या जोपर्यंत एक्सपिडाईट होत नाही टाईम बाउंड प्रोग्रॅमप्रमाणे, जोपर्यंत वर्ष 6 महिन्यात या केसेसचा निकाल लागत नाही तोपर्यंत कायद्याच्या पळवाटात शोधत ते गुन्हेगार असेच गुन्हे करत राहणार आणि काही वर्षांनी ते सुटणार, पुन्हा ते अशाच प्रकारचे गुन्हे करणार. आणि हा देश जो आहे तो कधीही, जरी आपण म्हटलं जेट युगात आहोत, आपण चंद्रावर पोचलो, आपण इथे पोचलो, आपण तिथे पोचलो, तरी आज बायकांची स्थिती काय आहे, मुलींची तरुणींची स्थिती काय आहे? आज कोणतीही तरुण मुलगी जेव्हा घरातनं बाहेर जाते संध्याकाळी रात्री कुठेही मित्रमैत्रिणीकडे पार्टीला किंवा आणखीन कुठे जाते, सिनेमा बघायला सुद्धा जाते, तरीसुद्धा आई वडिलांच्या मनात धाकधूक असते की आपली मुलगी व्यवस्थित येईल की नाही. आणि त्यामुळेच काही पालक आपल्या मुलींवर आजही बंधनं घालतात की तू अगदी 7 वाजता नाही पण 8:30-9च्या पुढे तू घराच्या बाहेर राहायचं नाहीस. का? कारण त्यांना सुरक्षिततेची काळजी वाटते. आपण म्हणतो पुढारलेले आहोत, आपण मुलींवर बंधनं घालू नये, स्त्रियांवर बंधनं घालू नये, स्त्रिया प्रगती करत आहे. पण आज हीच प्रगती आज त्यांच्याच मुळावर उठते आहे ना. कारण त्या स्वसंरक्षण कसं करणार, कितपत करणार? आज जर 8-10 मुलं एकदम त्या मुलीवर धावून आली किंवा एखाद्या स्त्रीवर धावून आली, ती किती प्रतिकार करणार आहे? कारण त्यांच्याकडे काही शस्त्र नाही आहेत, त्यांना काही ट्रेनिंग दिलेलं नाही आहे की कसा मुकाबला करायचा, काय करायचा. त्यामुळे त्यांना त्यांची काळजी घेणं हे त्यांच्या पालकांचंच काम आहे. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की मुलींवर आपण बंधनं घालतो याला सामाजिक परिस्थिती कारणीभूत आहे, नाही आपले मागासलेले विचार. दुसरी गोष्ट, आज हे सगळे अपराध तरुणांकडनं घडत आहेत, मुलांकडनं घडत आहेत. तर मुलांना संस्कार वर्ग द्यायची फार गरज आहे. मला माहिती आहे, मान्य की कोणतेही आईवडील आपल्या मुलांना सांगत नाहीत की मुलीकडे वाईट नजरेने बघ किंवा तिच्यावर अत्याचार कर. पण आज सोशल मीडियाचं प्राबल्य इतकं आहे, अनेक OTT प्लॅटफॉर्म्सवर अनेक पिक्चर्स दाखवले जातात आणि ज्याच्यामध्ये असली भडक दृश्य, बलात्काराची म्हणा, खुनाची म्हणा, सातत्याने दाखवली जातात. आणि याचाच परिणाम कळत नकळत मुलांवर होतो आणि त्यांच्यात ती मानसिक विकृती निर्माण होते. आणि ही विकृती निर्माण झाल्यामुळे, आणि ती घरात बसून आईवडिलांना समजत नाही, की जेव्हा मुलं बाहेर रिॲक्ट होतात त्याच वेळेला कळतं, तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे मुलांवर सुद्धा आईवडिलांनी बंधनं घालणं आवश्यक आहे असं मला वाटतं. की तू रात्री 9 नंतर कुठे जातोयस आम्हाला कळलं पाहिजे, कुठे जातोयस, कोणाबरोबर जातोयस, काय करतोयस, ह्याचा आम्हाला साध्यांत वृत्तांत तू दिला पाहिजेस आणि मधून आमच्याशी संपर्कात राहिलं पाहिजेस किंवा आम्ही तुला संपर्क करण्याचा प्रयत्न केलास तर तू कॉल रिसीव्ह केला पाहिजेस किंवा तिकडचं जी परिस्थिती, तू जिथे कुठे जातोयस तिकडचे आम्हाला एक व्हिडिओ फिल्म दाखव की तू नक्की काय करतोयस. हे का नाही मुलांच्या बाबतीत घातलं जात बंधन? आणि जरी घातलं तरी किती मुलं ऐकणार आहेत? पण मुलींना ऐकावं लागतं. मुलींवर आपण जबरदस्ती करतो, कारण अत्याचार आणि विक्टिमाइज ह्या मुलीच होतात. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं, आता तर नवरात्र सुरू होतं, त्यामुळे आपण देवीचं गुणगान गाऊ, देवीचे महात्म्य वर्णू, त्यांच्या कथा वाचू, सगळं वाचू. पण आज आपण देवीचा दर्जा स्त्रीला देतोय? नाही देतोय. जोपर्यंत आपल्या कुटुंबावर वेळ येत नाही तोपर्यंत आपण सगळे शांत बसलेले असतो. जेव्हा आपल्या कुटुंबावर वेळ येते तेव्हाच आपण ओपन होतो, आपण बोलतो. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते, कारण जनमत हे आपण तयार करू शकलेलो नसतो. त्यामुळे मला असं वाटतं, मुलींवर काय, मुलांवर काय, पालकांनी सक्त नजर ही ठेवलीच पाहिजे आणि त्यांच्यावर वचक हा बसवला पाहिजे. अँड ॲट द सेम टाईम गव्हर्नमेंटनी सुद्धा कायदे कडक केले पाहिजे की अमुक एक गुन्हा झाला तर अमुक एक दिवसात त्याची सुनावणी झाली पाहिजे आणि त्याला अशा प्रकारे शिक्षा दिली गेली पाहिजे. त्याची अंमलबजावणी कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय, राजकीय म्हणा किंवा अन्य कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय झाली पाहिजे, तरच या देशाची प्रगती होईल. आज गल्फ कंट्रीजमध्ये तुम्हाला माहिती आहे, बाईकडे जर तुम्ही वाकड्या नजरेने पाहिलं तरी तुम्हाला कठोरात कठोर शिक्षा पब्लिकली दिली जाते. अशा प्रकारचे कायदे आपल्याकडे आहेत का? जे मुस्लिम धार्जिणे आहेत ते मग अशा प्रकारच्या कायद्याचा आग्रह का नाही धरत की अशा प्रकार स्त्रियांच्या बाबतीत विशेषतः जेव्हा असे गुन्हे घडतात तेव्हा त्यांना त्यांचे ट्रायल न घेता, खटले न चालवता, परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे त्यांना पब्लिकली एक्झिक्यूट करा? का नाही असं केलं जात?
तुम्हाला फक्त तुमच्या मतपेटीसाठी मुस्लिम हवेत, बाकीचे कायदे हिंदू राष्ट्राप्रमाणेच हवे आहेत. हे दुटप्पी जे धोरण आहे हेच अत्यंत वाईट आणि घातक आहे. आणि जोपर्यंत या आपल्या मानसिकतेत आणि सरकारच्या, कोणताही सरकार असो, ते जोपर्यंत कडक कायदे करत नाहीत आणि त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करत नाहीत, तोपर्यंत हे गुन्हे घडतच राहणार आणि ते टेम्पररी स्वरूपाची त्याच्या चर्चा होणार आणि परत सगळं हवेत विरून जाणार आणि पुन्हा हे गुन्हेगार नवीन नवीन गुन्हे निर्माण करत राहणार, नवीन नवीन गुन्हेगार घडतच राहणार. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन विषयासह. नमस्कार.